फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या चांगलीच चालू आहे। प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने एकदम जोमात प्रचार करतोय, पण नागरिकांच्याही प्रतिक्रिया या बाबतीत जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। आज आपण अशा एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती आणि एका महत्त्वाच्या व्यक्तीसोबत चर्चा साधणार आहोत की फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेचं हे राजकारण आहे। महानगरपालिका ते नगर परिषद हा त्यांचा प्रवास फार वेगळा आहे या नगर परिषदेचा, त्यामुळे हा सुद्धा महत्त्वाचा आहे। त्यामुळे आपण यावरती चर्चा करणार आहोत। यावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हवेली तालुका उपाध्यक्ष, त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य ज्ञानेश्वर भाऊ कामटे आपल्या सोबत आहेत। त्यांच्यासोबत आज आपण बातचीत करणार आहोत। सर्वप्रथम सर, तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये सहर्ष स्वागत। माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असेल, महानगरपालिकेपासून नगर परिषदेपर्यंत हा जो फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेचा प्रवास आहे, एकंदरीत तो कशा पद्धतीचा होता आणि यामध्ये आता ही जी नगर परिषद झालेली आहे याच्या बाबतीत तुमचा दृष्टिकोन कसा आहे की नगर परिषद आहे ती योग्य आहे की महानगरपालिका हवी होती? 2017 साली 11 गावांची महानगरपालिकेची इलेक्शन झाली। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रतिनिधी या ठिकाणी सर्व गावकऱ्यांनी निवडून दिला आणि 2025ला महानगर पालिकेत फुरसुंगी आणि उरळी देवाची ही गाव असताना वाढत्या शहरीकरणाबरोबर इथं नगरपालिकेची आवश्यकता नसताना नगरपालिका लादली गेली ही सगळ्यात पहिली मोठ्यांदा चूक आहे। आणि आज फुरसुंगी आणि उरळी देवाचीचा पसारा पाहता हा खूप मोठा आहे। वाढतं नागरीकरण, वाढतं शहरीकरण या भागात झालेलं आहे आणि पूर्व भागामध्ये जे थोड्याफार शेतकऱ्यांच्या जमीन राहिल्या होत्या ते शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी टीपी स्कीम महत्त्वाची राज्य शासनाने मंजूर केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेने निर्णय घेतला होता की आपण महानगरपालिकेमध्ये ही टीपी स्कीम एक चांगल्या दर्जाची महानगरपालिकेमध्ये व्हावी आणि त्यांनी आयुक्तांनी त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचा अभिप्राय दिला असतानाही या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मुद्द्यामुळं या सगळ्या विकासाच्या गोष्टींना खीळ बसलेला आहे आणि आता तरुण पिढीची जी नव्याने उमेद होती, मुलांचं शिक्षण असेल, वाढत्या गरजा असतील किंवा काय असतील, त्या दृष्टिकोनातून एक महानगरपालिकेची झेप आणि कार्यक्षमता ही पाहता नगरपालिका या ठिकाणी उचित नाही। पण आम्हाला आता एक हा निर्णय झालेला असताना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने फुरसुंगी गावामध्ये 32 उमेदवार उभे करून येणाऱ्या पुढच्या समस्यांना चांगल्या पद्धतीने तोंड देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम पद्धतीने उभी आहे असं मी या ठिकाणी सूचित करतो। तुम्ही आता म्हणालात की नगरपालिका आणि महानगरपालिका या दोन मुद्द्यावरती बोलताना नगरपालिका उचित नाही आहे। सगळ्यात मोठी गोष्ट 8 वर्ष नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये हे प्रभाग होता, हा संपूर्ण नगर परिषद आता जी बनलेली आहे हा गाव परिसर होता आणि त्याच्या आधी ग्रामपंचायत होती। पण त्या 8 वर्षात काही कामं झाली इतकी मोठी की तुम्हाला उचित वाटते की ती महानगरपालिकाच पाहिजे होती, की लोकांचं म्हणणं आहे की नगर परिषद व्हावी कारण कामं झालेली नाही आहेत त्यावेळेला आणि तुमचं म्हणणं आहे की महानगरपालिकेतच असायला हवं होतं। मग अशी काय कामं झालेली आहेत जेणेकरून तुम्हाला वाटतं की हा बाबा त्यावेळेला एवढी 8 वर्षात एवढा काया पलट झालेला आहे आणि आता त्यापेक्षा दुप्पट होऊ शकतो म्हणून तुम्हाला महानगरपालिका पाहिजे? 2022 साली नगरपालिका राज्य शासनाने डिक्लेअर केली आणि त्याच्या अगोदरचा 1-2-3 महिन्याचा काळ असताना महानगरपालिकेने 20 कोटी रुपये या ठिकाणी फुरसुंगी आणि गावापर्यंतचा मेन रोड असेल त्यासाठी डिक्लेअर केले होते। या ठिकाणी एक्सप्रेस लाईन असेल साधारणतः सोलापूर रोड ते कचरा डेपोपर्यंत या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून 200 कोटी रुपये मंजूर झाले असताना त्याही संदर्भात आम्ही पाठपुरावा केला, पण त्याही स्कीमला या ठिकाणी नगरपालिकेचं डिक्लेरेशन झाल्यामुळे अडथळे आले आणि पाण्याची स्कीम असेल किंवा रस्त्याचं जे जाळा असेल किंवा ड्रेनेज लाईनचे ज्या फुरसुंगी गावातल्या लाईनी असतील त्याला महानगरपालिकेने या ठिकाणी पैसे मंजूर केले होते, त्याच्या निविदा काढल्या होत्या, पण राज्य शासनाचा GR आल्यानंतर त्यांना कायदेशीर दृष्टिकोनातून या ठिकाणी ते काम थांबवणं भाग पडलं आणि ह्याचा भार फुरसुंगीकरांवरती पडला आणि कचरा डेपो असेल किंवा कचऱ्याच्या ज्या समस्या असतील फुरसुंगी गावामध्ये, पाण्याच्या समस्या असतील, रस्त्याच्या समस्या असतील, ह्या नगरपालिकेच्या निर्णयामुळं आज फुरसुंगी ग्रामस्थांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो याचा।
तुम्ही कचरा डेपोचा उल्लेख केला, पण फुरसुंगी साधारण तुम्ही मगाशी जशा पद्धतीने सांगितले की 8 वर्ष महानगरपालिकेमध्ये होती, पण पुणेकरांचा एक दृष्टिकोन पाहता हे जरी गाव जरी असलं किंवा आता नगर परिषद जरी झाली असली तरी फुरसुंगीचं जरी नाव पुण्यामध्ये काढलं तर कचरा डेपोचा एक उल्लेख दिला जातो या परिसराला. कारण असं म्हणतात की इथून जवळपास कचरा डेपो होता, पण हा जो परिसर इतक्या झपाट्याने वाढत चाललेला आहे, वाढतं नागरीकरण आहे, त्यामुळे हा जो दृष्टिकोन लोकांचा बघण्याचा आहे याकडे हा कचरा डेपोचा आहे. तर हा दृष्टिकोन बदलण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करू शकता, किंवा तुम्ही जे उमेदवार उभे केलेले आहेत तुमच्या पक्षाचे, ज्यांना तुम्ही सहकार्य करता, त्यांच्या माध्यमातून अशी याबद्दल काही व्हिजन्स आहेत जेणेकरून हे दृष्टिकोन लोकांचे बदलले पाहिजे? या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री दादाही आहे. दादांनी आम्हाला या पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी नवीन महानगरपालिका किती उचित आहे त्या संदर्भात सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की ह्या सगळ्या समस्या आणि ह्या गरजा सोडवायच्या असतील तर तुम्हाला या ठिकाणी भरभक्कम निधी उपलब्ध पाहिजे. आणि योगायोगाने दादा राज्याचे अर्थमंत्री आहेत, त्यामुळे दादांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिले की आम्ही या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करून दाखवा, आम्ही फुरसुंगी आणि उरुळदेवाचा कायापालट करून दाखवू. त्यामुळे दादांनी त्या पद्धतीने आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि कचरा डेपोच्या माध्यमातून महानगरपालिका मला दर वर्षाला 10 कोटी रुपये देत होती फुरसुंगावला, पण ह्या निर्णयामुळं हा निधी संपूर्ण बंद झाला आणि या निधी नसल्यामुळं आम्हाला या गोष्टींपासून वंचित राहायला लागते. त्याचा खूप मोठा फटका फुरसुंगी आणि उरुळीकरांना बसतोय. त्यामुळे ना घरका ना घाटका अशी अवस्था झालेली, ना निधी ना शासकीय प्रतिनिधी. त्याच्यामुळे फुरसुंगावा असंच या ठिकाणी विकास कामांपासून वंचित राहिले. तुम्ही निधीचा उल्लेख केला, आमदारांचं एक वाक्य आठवतं की ते 300 कोटीपर्यंतचा निधी आणून कायापालट वगैरे करणार होते, किंवा त्यांनी केला की नाही कदाचित आम्हाला माहिती नाही, पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं काय झालं त्या 300 कोटी निधीचं. नगरपालिका करत असताना ज्यावेळेस एक राजकीय हेतू ठेवून या ठिकाणी नगरपालिका लादली गेली. ती नगरपालिका लादत असताना गावात ग्रामस्थांना वेगळ्या पद्धतीची दिशाभूल करून मी 200 कोटीचा निधी आणतो, 300 कोटीचा निधी आणतो आणि आपण संपूर्ण गावाचा कायापालट करू, अशा पद्धतीच्या भूलथापांना बळी पडून या ठिकाणी नागरिकांचं नुकसान केलेलं आहे. आणि तशा पद्धतीचा कुठलाही निधी राज्य शासनाने असेल, स्थानिक प्रतिनिधींनी असेल, कोणत्याही पद्धतीचे दिलेलं नाही. आणि नागरिकांची खूप मोठी कुचंबना आणि दिशाभूल या पद्धतीने या ठिकाणी स्थानिक नेत्यांनी केलेली. अगदीच माझा शेवटचा प्रश्न असेल की ही जी नगर परिषदेची निवडणूक आहे, तुम्ही मगाशी बोलला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 30 पेक्षा जास्त उमेदवार आहेत, तर तुम्ही एक पक्षाचे कार्यकर्ते, त्याचबरोबर हवेली तालुका उपाध्यक्ष म्हणून एक जबाबदारी तुमच्या पाठीमागे आहे, तर एक तुम्हाला काय कल्पना आहे की साधारण कितीपर्यंतचे उमेदवार 100% निवडून येतील अशी तुम्हाला गॅरंटी आहे, जे तुमचे 30 पेक्षा अधिक उमेदवार आहेत त्यापैकी? आता या ठिकाणी खूप मोठ्या ताकदीने आणि खूप मोठ्या संघर्षाने अजितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी 32 उमेदवार दिलेत. आज आमचा स्थानिक ग्रामस्थांचा आणि आमच्या पदाधिकाऱ्यांचा विश्वास आणि आम्ही बांधलेली कार्यकर्त्यांची या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून पद्धत, तर ह्याच्यावरून निष्कर्षावरून मी सांगतो या ठिकाणी आमचे 32 पैकी 24 ते 25 उमेदवार या ठिकाणी आज निवडून आलेले. आणि नगराध्यक्ष हा फुरसुंगी नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा असणार, हे आम्ही काम करतो. मला या ठिकाणी सांगतो. खूप खूप धन्यवाद. नगर परिषदेच्या निवडणुकीची ही जी रणधुमाळी आहे त्याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती दिला, त्याबद्दल. आज आपल्या सोबत होते ज्ञानेश्वर भाऊ कामटे, जे हवेली तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून आज आपण संपूर्ण जी त्यांची रणधुमाळी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती जाणून घेतलेली आहे. परंतु ही जी निवडणूक आहे, पहिल्यांदा निवडणूक पार पडते नगर परिषदेची, तर या निवडणुकीचे रोजचे जेव्हाचे तेव्हा अपडेट जर तुम्हाला पाहायचे असतील तर पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. भेटू पुढच्या अशाच एका महत्त्वपूर्ण मुलाखतीमध्ये. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.